एका मराठ्यांची नोंद निघाली, त्या मराठ्यांचा व्यवसाय शेती. पण ज्या मराठ्यांची नोंद निघाली नाही त्याचा पण व्यवसाय शेती. एकमेकाचा रोटीपिटी व्यवहार होतो. जरी नोंद निघाली नसली तरी त्याच नोंदीच्या आधारावर त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना राज्यातल्या कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. त्यातला एक मंत्री खूप चतुर होता. तो म्हणला मग तर हे सरसकटच होते. मराठीची जर एक नोंद सापडली तर त्या एका मराठ्याच्या 8-10 महाराष्ट्राला लढा येईल म्हणला. आणि म्हणला मग तसंच असतं, तुम्हाला सरसकट नाही ना पाहिजे तर सगळ्या सोयऱ्यांना द्यावा लागणार. हे गॅजेटचे सुद्धा विषय त्याच पासून आहेत. 13 तारखेच्या आत हे सगळे विषय घ्यायचं ठरलंय. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आपल्या व्याख्याप्रमाणे त्यांनी जर नाही दिली तर आपल्याला ती अंमलबजावणी मान्य नाही. गॅजेट हैदराबादचं, सातारा संस्थानचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं ही घ्यायचं. 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी ते पण द्यायचं असं सगळं ठरलंय. त्यामुळे एकूण 9 मागण्या त्या घेतल्या त्या ठीक नसता मला काय राजकारणात यायचं नाही. तुम्ही परत म्हणता ते विषय करून घ्या ना बाबा, म्हणलं मला राजकारणात यायचं नाही. माझ्या समाजालाही राजकारण करायचं नाही. आमचा उद्देश फक्त एकच आहे, गोरगरीब मराठ्यांना त्याचं हक्काचं आरक्षण मिळवून देऊन गोरगरिबांच्या लेकराच्या अंगावर वर्दी चढलेला आम्हाला बघायचंय त्या आरक्षणातून. एवढं स्वप्न आमचं, राजकारण आमचं स्वप्न नाही. आणि जर करा बाबा तुम्ही 13 पर्यंत नाही दिलं आणि मग मी जर उतरलो तर आपला कचका तसा असतो पाडा म्हणायला मग मी ढिलं पडत नाही. आणि मग इतके पाडी 288तलं एकच येऊन देणार. कारण मला त्याच्यात जायचं नाही. माझ्या जातीला मला न्याय द्यायचा आहे. आणखीन राजकारणाकडं मी 13 तारखेत नसल्यामुळं मी आज काही शब्द कोणचा देऊ शकत नाही. कारण मी धोका कधी देत नाही. कारण आपण जर एकदा ठरवलं तर आपण दिलेला शब्द मागं सरकीत नाहीत आणि मागं फिरत नाहीत. त्यामुळे 13 तारखेपर्यंत सरकार काय करतंय, मराठ्यांना न्याय देतंय की नाही हे बघणं गरजेचं आहे. कारण मला आणि माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं. पण नाही दिलं तर मग पाडायचे का निवडून आणायचे हे 13 तारखेच्या नंतर ठरणार आहे. एका पाडा शब्दावर त्यांची एवढी फजिती झालेली आणि नंतर तर मात्र मी नाव घेऊनच पाडा म्हणून सांगणार आहे. मग तर त्याचे मतदानच मोजायचं नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.